कार्येषु दासी करणेषु मन्त्री भोजेषु माता शयनेषु रम्भा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय. स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की. या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या फील्डमधल्या महिलांना इंट्रोड्यूस करून देत असतो, ज्यांच्या माध्यमातून सोशल वर्क झालेला आहे. महिलांसाठी असेल किंवा इतरही काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी केलेल्या असतील, अशा महिलांना आपण या कार्यक्रमामध्ये इंट्रोड्यूस करतो. आणि आजच्या माझ्या गेस्ट आहेत शालिनी अनिल चौगुले, ज्या इनरव्हील क्लब बेळगावच्या माजी अध्यक्ष आहेत आणि इनरव्हील क्लबच्याच जिल्हा ISO आहेत. तसेच भरतेश एज्युकेशनल ट्रस्टमध्ये गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आहेत. जितो लेडीज विंगमध्येही त्या पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MSc MPhil झालेलं आहे. गोल्ड मेडलिस्ट इन केमिस्ट्री. त्याचसोबत 2022 मध्ये त्यांना वुमन अचिव्हर अवॉर्ड ही त्यांना भेटलेला आहे, जो आपले माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते दिला गेला. त्या आपल्यासोबत आहेत. शालिनी मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. आज आपण तुमचा थोडक्यात प्रवास आपल्या लिस्नरपर्यंत पोहोचवणार आहोत. तर तुम्ही मूळच्या कुठल्या आणि कुठपर्यंत एज्युकेशन झालं ते मी सांगितलंच, पण कुठं झालं? माझं पुण्यात एज्युकेशन झालं. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्येच केमिस्ट्रीमध्येच करिअर करायचं हे मी खूप आधीपासून ठरवलं होतं. आणि त्याच्यासाठी मी 8 वर्ष हॉस्टेलला राहिले, कारण फक्त नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुण्यातच आहे, तर त्याच्यामुळे मी हॉस्टेलमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण केलं. आणि नंतर मी रिलायन्स रिफायनरीज आणि रोहा डायकेम या कंपनीमध्ये असिस्टंट R&D मॅनेजर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर जेव्हा मी बेळगावला शिफ्ट झाले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे ते केमिस्ट्रीला तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या. कॉलेजमध्ये लेक्चरशिप हे करू शकत होते, पण तेव्हा आम्ही इथे आमची स्वतःची इंडस्ट्री चालू केली. तर मिस्टरांना सपोर्ट म्हणून मग मी आमच्या इंडस्ट्रीत कार्यरत होते. ती मेकॅनिकल इंडस्ट्री होती, म्हणून माझा केमिस्ट्रीचं नॉलेज किंवा माझी आवड जपण्यासाठी मी ऑनलाईन टीचिंग सुरू केलं. खरं म्हणजे करोना नंतर ऑनलाईन टीचिंग सुरू झालं, पण मी मात्र खूप आधीपासूनच गेल्या 15-16 वर्षांपासून US आणि UKच्या मुलांना ऑनलाईन केमिस्ट्री शिकवत आहे. आणि त्याच्यातून मला खरंच आनंद मिळतो. चांगलं अर्थार्जनही होतं आणि ते 1 to 1 असतं, तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स नक्कीच आहे माझ्यासाठी. अरे वा, छान. म्हणजे तुम्ही मूळच्या पुण्याच्या? हां, म्हणजे ॲक्च्युली मी कर्नाटक बॉर्न, पण माझे आई वडील नोकरीनिमित्त रोहा म्हणून एक छोटं गाव आहे, तिथे माझ्या वडिलांची केमिकल इंडस्ट्री होती. रोह्यात माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि नंतर मी पुण्यात होते. अच्छा, छान. मग तो प्रवास तर तुम्ही थोडक्यात आवरलात, पण बेळगावमध्ये येणं झालं तुमचं आणि इथं आल्यानंतर मग एवढ्या सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा एवढे सगळे विंग्स असतील किंवा क्लब असतील हे जॉईन करणं, मग त्याच्यामध्ये तुम्ही इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट होता. त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्याकडे कशा ओढल्या गेल्यात, तिथं कसं जॉईन झाला? जेव्हा मी बेळगावला आले तेव्हा एक म्हणतात ना की मराठीची भूक, कारण पुण्यात होते त्याच्यामुळे मग मी शारदोत्सवात, आमचा प्रेरणा म्हणून एक ग्रुप आहे, तर त्या ग्रुपमधून मी शारदोत्सवात खूप कार्यरत झाले. तिथे खूपदा मला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात बक्षिसं मिळाली. मग नंतर मिस्टर रोटरीमध्ये जॉईन झाल्यावरती ॲज अ इनरव्हील मेंबर म्हणून मी जॉईन झाले आणि हळूहळू वेगवेगळी मी पदं भूषवली. म्हणजे सेक्रेटरी, कधी वेगवेगळ्या ISO, ह्या वेगवेगळ्या पदातून मी 2021-22ला क्लबची अध्यक्ष म्हणून रुजू झाले. अच्छा. आणि इनरव्हील या संस्थेबद्दल असं सांगेन की हे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. फक्त लेडीज म्हणजे 100 वर्षांपासूनची जास्त, हे 102 हे वर्ष आहे इनरव्हीलचं. आणि सगळ्या महिला, असं म्हटलं जातं ना, 2 बायका एकत्र असतील तर भांडण होतात, पण हे महिलांसाठी चालवलेली ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आणि त्याच्यात मला आनंद झाला. आणि त्याच्यानंतर आमचं क्लब लेवलला काम केल्यानंतर मी डिस्ट्रिक्ट लेवलला आमचं इलेक्शन असतं, तिथे मी विनाविरोध निवडून आले. आणि आता 4 वर्षामध्ये मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हे होईन, हे पद इनरव्हीलमध्ये मला मिळेल. म्हणजे हां, इट्स. मग याच्या माध्यमातून काय काय कामं चालतात नेमकी? बरेचसे आमचे वेगवेगळे उपक्रम असतात. एक म्हणजे एक आमचा आता जो एक येणार आहे अस्मी म्हणून रुरल मुलींसाठी रेसिडेन्शियल कॅम्प असतो, कारण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये समर कॅम्प्स वगैरे होतात, पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून अस्मी म्हणून आम्ही एक रुरल मुलींसाठी काम करतो. ब्रेस्ट डेव्हलपमेंट वीक असतो आमचा. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे
खूप उपक्रम आम्ही साजरे करतो. त्याच्यामध्ये हॅपी स्कूल असतात. मी माझ्या वर्षी होते तेव्हा स्वास्थ्यम हा एक उपक्रम मी घेतलेला, जेव्हा दर महिन्याला एका ऑर्गनबद्दल आणि एका आजाराबद्दल आम्ही लिटरेट करायचो, समाजात सांगायचो. आणि वेगवेगळे म्हणजे हृदय असेल, लिव्हर असेल, कारण बरेच जणांना वाटतं की लिव्हर ही फॅटी लिव्हर ही समस्या फक्त दारुड्या लोकांना असते, पण असं नसतं. म्हणजे तर असे जे भ्रम आहेत ते हे करायचे आम्ही प्रयत्न केले. आणि अजून एक मी हे केलं, त्याचं नाव होतं शुक्रिया. म्हणजे बरेचसे आपल्याकडे जे उपेक्षित वर्ग आहे आपल्याकडचा, पण जे आपल्यासाठी काम करतात, म्हणजे महिला सफाई कर्मचारी असतील किंवा आपल्या घरातल्या कामवाल्या असतील किंवा हमाल असतील, त्या सगळ्यांसाठी आम्ही छोटे छोटे गेम्स घ्यायचो, त्यांना बक्षिसं द्यायचो प्रत्येकालाच, म्हणजे काही ना काही. आणि त्यांच्याबरोबर आम्ही एक दिवस सेलिब्रेट करत होतो. त्याचं नावच आम्ही शुक्रिया म्हणून ठेवलेलं. तर असे वेगवेगळे उपक्रम मी त्यावर्षी केले. नक्कीच, छान. म्हणजे अनेक कार्यक्रम तुम्ही राबवलात इनरव्हीलच्या अंडर, आणि ज्याचा समाजाला काहीतरी नक्कीच फायदा झाला. आणि त्याच्यामध्ये स्पेशली तुम्ही सांगितलं की एका ऑर्गन बद्दल तुम्ही माहिती देणं किंवा त्या आजाराबद्दल माहिती देणं. बऱ्याच लोकांच्या मनात बऱ्याच शंका असतात आणि त्या शंका घेऊन ते डॉक्टरपर्यंत पोहोचत पण नाहीत एक एकदा. आणि त्याचं निरसन करण्यासाठी तुम्ही नक्की चांगले प्रयत्न केलेत समाजासाठी. त्यासोबत जितोच्याही तुम्ही मेंबर आहात, त्याच्या माध्यमातूनही अनेक कामं तुमची होत असतील. तुम्ही म्हटलात की महिलांनी महिलांसाठी बनवलेली संस्था इंटरनॅशनल क्लब म्हणजेच इनरव्हील. तर एक वाक्य तुम्ही हेही वापरलं की असं म्हणतात की दोन महिला एकत्र आल्या की नुसती भांडणं होतात, पण तुमचा एवढा मोठा क्लब आहे आणि ज्याच्यामध्ये फक्त महिलाच आहेत आणि इतकं चांगलं काम ह्याच्यातून होतं. तर महिलांच्या बद्दलच एक प्रश्न विचारेन की काय वाटतं तुम्हाला की म्हणजे आधीची जर परिस्थिती आपण जरा बघितली आणि आताची परिस्थिती बघितली, त्याचं जर कंपॅरिझन आपण करू तर काय फरक जाणवतो? मला असं जाणवतं की म्हणजे आधीच्या महिला ज्या आपल्या कायम आदर्श राहतील, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर किंवा म्हणजे आत्ताच्या जरी आपण सुधा मूर्ती वगैरे बघितल्या, तर त्यांनी त्यांची जी पोझिशन किंवा त्यांचं जे वकब आज त्यांच्या क्षेत्रात त्यांनी जे मिळवलंय किंवा त्यांचं नाव आपण इतक्या आदराने घेतो, त्यांनी फक्त त्यांचं ट्रम्प कार्ड मी केवळ महिला हे न वापरता स्वतःच्या जिद्दीवर, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या चिकाटीवरती आणि स्वतःच्या अक्कल हुशारीने हे पद त्यांनी मिळवलेलं आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की महिलांनी मी केवळ महिला आहे हे ट्रम्प कार्ड न वापरता त्यांनी स्वतःचं कॅलिबर स्वतः सिद्ध करावं, ह्या मताची मी आहे. म्हणजे कुठल्याही आरक्षणावरती किंवा ह्याच्यावरती फोकस न राहता आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. आणि कधी समाज, म्हणजे मी या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात आले, पण कधीही जर आपण डिसेंट असू किंवा आपला विचार किंवा आपलं ध्येय चांगलं असेल, तर कधीही तुम्हाला समाज उपेक्षित नजरेने बघत नाही किंवा संशयानेही बघत नाही. खूप सगळे सपोर्ट करतात. मग ती केवळ महिला आहे म्हणून नक्कीच तुम्ही ते काम करू नका, असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कारण बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये हेच विचार असतात की लोक काय म्हणतील किंवा काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार एक महिला करत असते. पण जर स्वतःवर विश्वास असेल आणि स्वतः जर योग्य मार्गावर चालतोय हा जर कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असेल, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची अजिबात आपल्याला गरज नाही. खूप चांगली गोष्ट सांगितला. त्याच्या व्यतिरिक्त महिलांमध्ये आणखीन काय बदल व्हायला पाहिजे सध्याच्या परिस्थितीला असं वाटतं? जसं म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला जाणून मी सांगितलं की घरांमध्ये पण आपण बघतो की आजकाल खूप जे हेवेदावे चालले आहेत, त्याच्यामध्ये मी मुलगी आहे, मला हे मिळायला पाहिजे, माझा हक्क आहे किंवा हे आहे. मी महिला दिनाविषयी असं बोलते, कदाचित हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट असेल, पण मला असं वाटतं प्रत्येक महिलेने हा विचार करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही हक्क मागता तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य किती करता हे मात्र तुम्ही स्वतःशी तपासून बघायला पाहिजे. म्हणजे कोणाचाही तुम्ही हक्क मागताना आपलं कर्तव्य, म्हणजे माझ्या आई वडिलांची मला इस्टेट हवी, कबूल आहे, पण तुम्ही तितकी कर्तव्य तितक्या शिताफीने किंवा तितक्या प्रेमाने तुम्ही ती पार पाडली पाहिजेत, हे मला नेहमी वाटतं. आणि दुसरं म्हणजे जसं मी सांगितलं की एज्युकेशन हे प्रत्येक स्त्रीनी म्हणजे घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि कोणाच्याही पैशांवर आपण माझ हा शब्द मी वापरण्यापेक्षा तुम्ही स्वतः केपेबल बना, आर्थिक स्थैर्य वापरा, हे मी सांगेन. आणि प्रत्येक स्त्रीला म्हणजे गिफ्ट कोणालाही दिलेलं आवडतंच, पण महिला दिनादिवशी मी बरेचदा बघते की खूप सगळे ग्रीटिंग कार्ड्स किंवा फुलं किंवा चॉकलेट्स अशा गोष्टी दिल्या जातात. पण मला असं वाटतं की जर तुम्हाला कुठल्याही महिलेला, म्हणजे मी ॲज अ महिला मी सांगू इच्छिते की जर तुम्हाला तिला काय द्यायचं असेल तर तुमचा क्वालिटी टाईम, तुमचा अमूल्य वेळ त्या महिलेसाठी द्या. तिला आयुष्यभर तिला खूप आनंद वाटेल, गौरव वाटेल असा सन्मान द्या.
आणि ह्या जर 2 गोष्टी तुम्ही दिल्यात तर ती महिला कधीही म्हणजे तुमची ऋणी राहील आणि तिला त्याच्यातनं खूप आनंद मिळेल असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि क्वालिटी टाइम बद्दल तुम्ही बोललात तर अर्थात महिलांनी तर द्यायलाच हवा, पण हो. आपण आपल्या फॅमिली मध्ये सुद्धा एकमेकांना तेवढाच क्वालिटी टाइम दिला पाहिजे आणि एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे आपल्यामध्ये. तर आपल्या घरामध्ये म्हणजे वाद वगैरे होणं किंवा मिसअंडरस्टँडिंग होणं हे सगळे प्रकार अगदी थांबतील. खरंय खरंय खरंय. एक छोटासा ब्रेक घेऊया कार्यक्रमामध्ये. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE ಕನಸು. ರೇಡಿಯೋ ಯಾವತ್ತೂ ಅದು ಯಾವುದೇ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇರುವ ಎಲ್ಲ ಆವರಣಗಳು, ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಿಗೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಆವರಣವೇ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು, ಆದರೂ ಈಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಾತಾಡಿದರೆ ಅವಳು ಮಾತಾಡಿದಳು ಅನ್ನೋದೇ ಅವಳ ಅಪರಾಧ ಅನ್ನೋ ಥರ ನೋಡುವಂಥ ಅತ್ಯಂತ ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಪುರುಷ ಠೇಂಕಾರದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಆದದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಬಿಡಿ, ಆದರೆ ನೀವು ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಹೋದರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಎಂಥ ಒಂದು ಅಸಮಾನತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನು ಕೇವಲ ಒಂದು ತೊತ್ತಿನ ಒಂದು ವಸ್ತುವಾಗಿ, ದಾಸಿಯಂತೆ, ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳುವ ವಸ್ತುವಂತೆ ನೋಡುವಂಥ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇರುವಂಥ ಪರಿಪಾಠ ಇನ್ನೂ ಇದ್ದಾಗ ಇಂಥ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ವೇದಿಕೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಅದರ ಮೂಲಕ ನಾವು ಸಮಾನತೆಯ ಒಂದು ಮೌಲ್ಯವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಿ ಹೇಳಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ವೇಣು ಧ್ವನಿ ಮೂಲಕ ನೀವು ಈ ಬೆಳಗಾವಿಯ ಸೀಮೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರೋದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ. ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ, ಅದನ್ನು ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದು ಮುಖ್ಯ. ಈಗ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ, ಎಲ್ಲ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ SMS ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಬೇರೆ. ಅದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಗುಸು ಆದಂಗೆ ಅದಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ಮುಕ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲರೆದುರಿಗೆ ಅಂತರಂಗ ಬಹಿರಂಗ ಬೇರೆ ಆಗದಂಥ ಒಂದು ಆವರಣ ಇದು ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದು. ರೇಡಿಯೋದಿಂದನೇ ನಮ್ಮ ಇಡೀ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಮಾತುಗಳನ್ನು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳಿ, ಊರಿನ ಚೌಕಗಳಲ್ಲಿ ಯಾರ್ದೋ ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೇಡಿಯೋ ಇತ್ತು, ಆ ರೇಡಿಯೋ ಸುತ್ತ ನೂರಾರು ಜನ ಕೇಳಿ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಆಂದೋಲನದ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿತ್ತು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಮಹತ್ವದ ಗಾಯಕರು ಮೊದಲು ಹಾಡಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಯಾರೇ ಇರಲಿ, ಅವರು ಎಲ್ಲಿಂದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮನ್ಸೂರ್ ಇರ್ಬೋದು, ಆಮೀರ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬ್ರು ಇರ್ಬೋದು, ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರ ನಿಜವಾದ ಧ್ವನಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನನ್ನು ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ತಲುಪುವ, ಬಡವ ಬಲ್ಲಿದ ಎನ್ನುವ ಭೇದ ಮಾಡದೆ, ನೀವೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ಯಾವ ಲಿಂಗ ಭೇದ, ಜಾತಿ ಭೇದ, ಧರ್ಮ ಭೇದ ಮಾಡದೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಆಗಿ ತಲುಪುವಂಥ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋದ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಬಹಳ ಬಲವಾದದ್ದು. ಆದರೆ ಅದನ್ನು ಬಳಕೆ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು. ರೇಡಿಯೋ ಇದೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮಗೆ ಬೇಕಾದ ವಿಚಾರ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಬಿತ್ತರಿಸೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ರೆ, ಕೆಲವು ರಾಜಕೀಯ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳಿಗಾಗಿ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಅದರ ದುರ್ಬಳಕೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತದೆ. ಸಮಾನತೆ, ಸಮತೆ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಯ ಹಕ್ಕು ಬಾಧ್ಯತೆ, ಇದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಆವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುವುದು ರೇಡಿಯೋದ ಕೆಲಸ. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का हाथ आपके साथ, आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312 473777. KLE ಕನಸು ನನಸದ ವೇಣುಧ್ವನಿ, ವೇಣುಧ್ವನಿ. छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे पुन्हा एकदा. तुम्ही ऐकताय वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू आणि जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की हा कार्यक्रम आपण ऐकतोय. या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्यासोबत आहेत शालिनी अनिल चौगले. मॅडम, खूप साऱ्या गप्पा झाल्या आपल्या. अर्थात वेळेचं थोडं बंधन आहेच आपल्याला, पण आजच्या एपिसोडमध्ये आपण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इनरव्हीलचा तुमचा प्रवास ऐकला आपण आणि बाकीच्या तुमच्या एज्युकेशनबद्दल सुद्धा ऐकलं किंवा तुम्ही जे क्लासेस घेता ऑनलाईन त्याच्याबद्दल तुम्ही सांगून दिलं. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की 2022ला तुम्हाला वुमन अचिव्हर अवॉर्ड भेटला आणि जो तुम्हाला जे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते दिला गेला. तर त्या संदर्भातलं थोडंसं जाणून घेऊया. 2021-22 हे माझं इनरव्हीलचं प्रेसिडेन्शियल इयर होतं आणि त्या वर्षामध्ये मी खूप उपक्रम राबवले आणि
तेव्हा मला म्हणजे आमच्या क्लबमध्ये किंवा सगळीकडे अनस्टॉपेबल प्रेसिडेंट असं एक म्हणजे काय म्हणतात टोपण नाव ठेवलं गेलं. कारण जवळजवळ ऑलमोस्ट आम्ही रोज एक एक प्रोजेक्ट केला आणि दिवसभर आम्ही त्या कार्यांमध्येच बिझी राहायचो. आमच्या क्लबचे बरेच चांगले प्रोजेक्ट्स जे ऑनगोईंग आहेत, म्हणजे एक मॅथ्स पंडित म्हणून आहे जिथे हजारांच्या वर मुलं मॅथ्सची परीक्षा देतात. नंतर मी एक स्मार्ट वैज्ञानिक, कारण मी वैज्ञानिक म्हणजे विज्ञान ह्या क्षेत्रातली असल्यामुळे मी माझ्या वर्षीपासून स्मार्ट वैज्ञानिक हा एक उपक्रम सुरू केला. इंटर स्कूल, त्याच्यामध्ये सगळी मुलं आपला प्रोजेक्ट घेऊन सादर करायचे. तर हे जरासं वेगळं होतं. स्पेलबी अगदी लहान मुलांसाठी आम्ही प्रोग्राम सुरू केला. आणि ह्या सगळ्यांबरोबरच मी माझ्या प्रेसिडेन्शियल इयरमध्ये जी गव्हर्नमेंटची मूकबधिर मुलींची रेसिडेन्शियल स्कूल आहे ती हॅपी स्कूल म्हणून डेव्हलप केली. तर त्याच्यासाठी मला अनेक दानी लोकांचे सहकार्य लाभले, कारण कुठल्याही संस्थेला एवढा मोठा खर्च करणं शक्य नसतं. आणि मला सगळ्यात वाईट काय वाटलं की त्या मूकबधिर मुलींच्या शाळेमध्ये सगळ्या फॅसिलिटीज होत्या, पण खेळण्याची जरा म्हणजे म्हणून आम्ही तिथे खूप झोपाळे लावले. एक 7-8 सायकली ब्रँड न्यू घेऊन दिल्या, कारण त्यांचा परिसर मोठा आहे. कारण त्यांना एंटरटेनमेंटला दुसरी काही संधी नाही, कारण ते ऐकू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना बाबा टीव्ही किंवा असं काही ते ऐकू शकत नसल्यामुळे ते काही त्यांना शक्य नव्हतं, पण ह्या सगळ्या खेळांचा त्यांना अनुभव मिळाला. तर ती जेव्हा शाळा आम्ही सगळी पेंट केली आणि ती सगळी आम्ही ट्रेनच्या फॉर्ममध्ये पेंट केली आहे शाळा. तर ते सगळं बघून, त्याचं कार्य बघून, त्याचे सगळे फोटोज, त्याची माहिती, वर्षभर मी केलेल्या कामाचा आढावा, एक जेव्हा गव्हर्नमेंटचं फलक येतं की वुमन अचिव्हर अवॉर्डसाठी तुम्ही ते भरू शकता, तर मलाही वाटलं नव्हतं की ते मला मिळेल, पण मी जस्ट एक त्याच्यामध्ये फॉर्म भरला आणि बेंगलोरमध्ये मला त्या पुरस्काराने निमंत्रित म्हणजे बोलवलं गेलं आणि माझा सन्मान केला गेला. मला असं वाटतं ते माझं एकटीचं नाही आहे, म्हणजे जरी तो मला दिला असला तरी त्याच्या मागे माझ्या सगळ्या इनरव्हील मैत्रिणींची, सगळ्या दानी लोकांची आणि सगळ्या समाजाची, बेळगावच्या पण आणि सगळ्याच लोकांची त्याच्यामागे त्याचे हातभार आहेत. त्यामुळे हा केवळ फक्त माझा सन्मान नाही आहे, सगळ्या महिला शक्तीचा आणि सर्वांचाच सन्मान आहे. नक्कीच, ती गोष्ट अगदीच खरी आहे की आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट मिळाल्याशिवाय आपण हे साध्य नाही करू शकत. अर्थात प्रतिनिधित्व तुम्ही केलं म्हणून तो मान तुम्हाला भेटला, पण तरी सुद्धा पुढे होऊन ते करणं आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी धावपळ करणं किंवा अनेक गोष्टी त्या माध्यमातून करायला लागल्या असतील, ते सगळं करणं वेळच्या वेळी तेही खूप महत्वाचं असतं. नाही म्हणजे ह्याच्यात म्हणजे सांगायचं म्हणजे तेव्हा माझा मुलगा लहान होता, मिस्टरांची खूप सपोर्ट, म्हणजे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा स्त्री घराबाहेर पडते तेव्हा तुमच्या घरच्यांच्या सपोर्ट शिवाय ते खरंच इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. तर माझ्या मिस्टरांचा अनिल चौगुले त्यांनी आणि माझा मुलगा अंश, तर त्या दोघांनीही म्हणजे असं काय म्हणतात की अगदी पाठीला पाठ, म्हणजे अगदी तू जा आम्ही बघतो. म्हणजे मी नेहमी म्हणायचे जेव्हा मी दुसऱ्यांच्या घरातले म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते, पण मला खात्री होती की आज 7ला माझ्या देवघरातला दिवा माझ्या मिस्टरांनी किंवा माझी आई देखील तेव्हा तिकडे मला मदत करायला आलेली, तर त्यांनी ती नक्की माझ्या घराचा दिवा लावलेला असेल देवघरातला, ह्याची मला खात्री होती. त्यामुळे मी नक्की त्यांचे आभार मानीन. खरंच ना, म्हणजे म्हटल्यासारखं मी नेहमी म्हणते की घरच्यांचा सपोर्ट म्हणा खरंच, आणि बाहेर गेल्यानंतर आपण जिथं काम करतो त्या लोकांचा सपोर्ट मिळणं एका महिलेला हा खूप महत्वाचा असतो आणि त्याच्याशिवाय काही साध्य होत नाही. खरंच आहे. खूप छान प्रवास आहे तुमचा. आणि या सगळ्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर काय हॉबीज आहेत तुमच्या? माझ्या असं म्हणतात की प्रत्येक महिलेनी असं नाही, प्रत्येक व्यक्तीनी आपली स्वतःची हॉबी ही नेहमीच जिवंत ठेवायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला मेंटल हेल्थ, एक मानसिक समाधान मिळत नाही. थोडंसं ऍक्टिंग हा माझा जॉनर आहे. मी कॉलेजमध्ये असतानाही पुरुषोत्तम करंडकात भाग घेतलेला होता. सुमित राघवन, चिन्मयी सुर्वे, मृणाल देव ह्या सगळ्या आमच्याच SP कॉलेजला आधी होत्या. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमधून मी गेलेले असल्यामुळे मी नाटकांमधून तर काम करतेच, नृत्याची आवड आहे, थोडं लिखाणही करते. तर त्याच्यामध्ये मी एक फॉलोअर म्हणून बेळगाव आणि कर्नाटक या विषयावर आधारित एक फीचर फिल्म बनवली, ज्याच्या जर्मनीच्या इंटरफेस्ट चित्रपट ह्याच्यामध्ये त्याला खूप अवॉर्ड्स मिळाले. अशा फीचर फिल्ममध्ये देखील काम केलेलं आहे. आणि अजूनही मला विचारतात, पण केवळ बेळगाव आणि परत मुंबईला जाऊन सारखं शूटिंग करणं वगैरे शक्य होत नाही. त्यामुळे मी ह्या म्हणजे फक्त बेळगावमध्ये ज्या सगळ्या नाटक स्पर्धा वगैरे त्याच्यामध्ये अगदी आवर्जून भाग घेते. छान.
म्हणजे ऍक्टिंगची थोडी आवड आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये भरपूर काम केलं तुम्ही आजपर्यंत करताय. अजूनही संधी आहे पण तुमच्या बाकीच्या कामांमुळे तुम्हाला जाता येत नाही. हो, मी आधी लग्नाआधी कथक शिकलेली आहे. अच्छा. तर डान्सही आवड आहेच, पण नाटक म्हटलात तर ऍक्टिंगचं जास्त मला आवड आहे. छान. म्हणजे ऍक्टिंगची आवड ही तुम्हाला कॉलेज डेज पासून आहे आणि तेव्हापासून तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय. असे काही अनुभव तुम्ही शेअर करू शकता का की जे म्हणजे त्या दिवसांमध्ये तुम्ही केलेत आणि आजही लक्षात आहेत असे काही? मला शाळेतही थोडीशी आवड होती नाटकांची आणि मी तेव्हा लिखाणही करत होते, म्हणजे अजूनही मी करतेच. बरं. तर काही छोट्या छोट्या नाट्यछटा, छोटी छोटी नाटकं मी लिहिलेली आहेत, दिग्दर्शित केलेली आहेत. आणि कॉलेजमध्ये गेल्यावरती मात्र त्या कलागुणांना जास्त वाव मिळाला, पण पुढे मी त्याच्यात करिअर करू शकले नाही. स्वामी ह्या मराठी सिरियलच्या ह्याच्यासाठी ऑडिशनसाठी सुद्धा मी गेले होते, पण तेव्हा असं मनात असतं की आई वडील असं म्हटलं की ते क्षेत्र जरा म्हणजे तो एक फोबिया असतोच की त्या क्षेत्रात जाणं म्हणजे थोडं डेंजर आहे. आणि मी 10वी आणि 12वी दोन्ही वेळेला मी बोर्डात आलेली आहे. तर त्याच्यामुळे आई वडिलांना असं होतं की आम्ही तुला शिक्षणासाठी पुण्यात पाठवलंय, तर ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव. तर त्याच्यामुळे मात्र मग मलाही ते वाटलं, कारण कितीही आवडत असलं तरी केमिस्ट्री हे माझं पहिलं प्रेम होतं. तर त्याच्यामुळे मग मी ह्या गोष्टीकडे फक्त छंद म्हणून पाहिलं, प्रोफेशन किंवा पूर्ण त्याच्यात झोकून देण्याचा मी विचार केला नाही. मग फक्त आई वडील म्हणतायत म्हणून तसा विचार डोक्यात आला नाही, कंट्रोल केलात तुम्ही हो, की हो. आणखीन काही होतं? नाही, कारण मी बघत होते तेव्हा, आणि नाही म्हटलं तरी थोडंसं सुसंस्कृत घरांमधून आल्यामुळे तिथलं मी नाटकांच्या तालमीला वगैरे जायचे, तर तिथलं मी जे वातावरण बघितलं की खूप लेट रात्री प्रॅक्टिस चालायच्या. तर मी हॉस्टेलला राहत होते, तर आमच्या हॉस्टेलला 7च्या आत घरात असं होतं, 7च्या आत हॉस्टेलमध्ये यायलाच पाहिजे हा रूल होता. आणि त्यामुळे मला बऱ्याच प्रॅक्टिसना तालमींना जाता येत नव्हतं. आणि नंतर मलाही असं वाटलं की ती गोष्ट मी छंद म्हणून कधीही करू शकते, पण केमिस्ट्रीत गोल्ड मेडल मिळवायचं हे माझं 10वीतच, म्हणजे मला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कुठेही ॲडमिशन मिळू शकत होती 12वीला बोर्डात आल्यामुळे. पण माझं फिक्स होतं की मला कुठल्याही परिस्थितीत केमिस्ट्रीमध्येच करिअर करायचं आहे. अच्छा. म्हणजे खूप कमी विद्यार्थ्यांचं असं फोकस असतं, म्हणजे त्यावेळी एकदम असं फिक्स की नाही आपल्याला हेच करायचं आहे, हे जे ठरवणारे विद्यार्थी असतात ते खूप कमी असतात. तर त्या वेळात तुमचं एवढं स्ट्रॉंग एम कसं काय होतं? कारण कदाचित असं असू शकेल की आम्ही रोह्याला होतो आणि रोह्यात माझ्या वडिलांची केमिकल इंडस्ट्री होती आणि मी खूप लहानपणापासून केमिकल फॅक्टरीत जात होते. बऱ्याच जणांना त्या ऍसिडचे वास किंवा असा ह्याचा फोबिया असतो, पण मला उलट म्हणजे खूप मी रमायचे ह्या विषयामध्ये. आणि त्याच्यामुळे मला सगळे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स, म्हणजे कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये जर 6वीचा सिलेबस चालू असेल तर मला 7वी 8वीचं सगळं पुस्तकाबाहेरची केमिस्ट्री देखील मला अवगत होती, कारण मी जात होते केमिकल लॅबोरेटरीमध्ये. त्याच्यामुळे मला आवड निर्माण झाली असेल असं मला वाटतं. तर तो त्याच्या मागचा हे असू शकतो. मग याला घेऊन आणखीन काही फ्युचर प्लॅनिंग तुमच्या आता? नाही, आता माझं फ्युचर प्लॅनिंग, आता असं म्हणतात ना की बाई ही एकदा आई झाली की ती लाईफ लॉंग आई असते. तर आता माझं ध्येय असं आहे की म्हणजे एकतर मी इनरव्हिलमध्ये जसं मी म्हटलं की मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, म्हणजे आमच्या इथे DC म्हणतात, डिस्ट्रिक्ट चेअरमन, ही मी 2030 ह्या वर्षी होणार आहे. तर इनरव्हिलमध्ये तर उत्तरोत्तर प्रगती होणारच आहे. आणि त्याच्यासोबत मला असं वाटतं की आता इथेच राहून बेळगावमध्ये काही महिलांसाठी जास्त कार्य करता आलं तर त्याच्यात मला आनंद आहे. आणि मुलासाठी मला असं वाटतं की त्याचं फ्युचर किंवा त्याचं करिअर चांगलं व्हावं ह्याच्यासाठी माझ्या सगळ्या आशा अपेक्षा त्याच्यावर एकवटलेल्या जास्त. छान. म्हणजे बाकीच्या सगळ्या कामाला धरून तुमचा फॅमिलीवरती खूप फोकस आहे की मुलाकडून या सगळ्या अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या किंवा तो त्याच्या लाईफमध्ये सेटल व्हावा यासाठी प्रयत्न. हो, म्हणजे आज त्याचा तो 12वीला आहे आणि आज त्याचा शेवटचा पेपर आहे. म्हणजे जेव्हा आज वेणुध्वनीतून म्हणजे मला ह्याच्या आधी फोन आला तर मी आजचा दिवस निवडला की म्हणजे मी म्हणजे त्याला पेपरला सोडून मी इकडे आले. म्हणजे म्हणते ना, घार उडते आकाशी, नजर तिची पिलापाशी, तसं माझं सगळं बरंचसं लक्ष अंशवरती केंद्रित झालेलं आहे. त्याचं नाव सुद्धा
अंश म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव अनिल, त्याच्यातले अल्फाबेट AN आणि माझ्यातले SH शालिनीतलं, असं करून आम्ही त्याचं नाव अंश ठेवलेलं आहे. छान, खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण आज जागतिक महिला दिनानिमित्त बोलतोय, तर त्या संदर्भात सर्वच महिलांसाठी काय आपण मेसेज देऊ? सगळ्या महिलांना मेसेज देण्यात की मी काय फार मोठी आहे असं मला वाटत नाही, पण माझ्या मनातलं मनोगत मी महिलांना सांगू इच्छिते की मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी स्वतः फिट असणं ही मला वाटतं ती अतिशय आवश्यक गोष्ट आहे. फिट म्हणजे नुसतं शरीराने नाही पण मनाने देखील, म्हणजे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या दोन्ही गोष्टी तिने व्यवस्थित शेवटपर्यंत अगदी मरेपर्यंत तिने सांभाळून ठेवल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी तिने प्रयत्न केले पाहिजेत. मग तुम्हाला एखादी योगाची आवड असेल किंवा व्यायामाची आवड असेल, ती कशाही पद्धतीने जपून तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट राहणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट मला नमूद करावीशी वाटेल की प्रत्येक स्त्रीनी फायनान्शियली स्टेबल हे व्हायलाच पाहिजे, कुठल्याही पद्धतीने असू दे. मग केवळ आपल्या नवऱ्याचा खूप चांगला पगार आहे किंवा माझा मुलगा कमवतोय असं नाही, तुम्ही स्वतः काहीतरी एक फायनान्शियल आर्थिक स्थैर्य तुम्हाला पाहिजे. आणि तिसरं मला असं वाटतं की तुम्ही जे समाजाकडून घेतलंय किंवा जे तुम्हाला आतापर्यंत मिळालंय ते तुम्ही कुठंतरी देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी कुठल्या क्लबमध्ये किंवा कुठल्या संस्थेत कार्यरत असावं असं नाही, तुम्ही तुमच्या कामवालीशी प्रेमाने बोलू शकता किंवा तुमच्या आजूबाजूंचे चांगले सल्लागार, कमीत कमी तुम्ही कोणाबद्दल वाईट तरी बोलू नका, एक पॉझिटिव्हिटी पसरवा. हे तरी माझं प्रत्येक महिलेला सांगणं आहे, कारण मी बरेचदा बघितलंय की बाई हीच बाईची सगळ्यात मोठी शत्रू आहे असं मला म्हणता येईल. जेवढे पुरुष त्रास बाईला देत नाहीत तेवढी स्त्रीच ही स्त्रीला त्रास देते. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी पॉझिटिव्हली अप्रोच ठेवला तर आपला समाज, आणि केवळ महिला दिन हा फक्त एका दिवसासाठी सेलिब्रेट न होता तिचं फुल लाईफच, फक्त महिलेचं नाही तर सगळ्यांचं सगळं आयुष्य सुकर, समाधानी आणि आनंदी होईल असं मला वाटतं. खूप छान, खूपच छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून, आणि तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि थँक्यू तुम्हालाही की तुम्ही मला इथे बोलवून आज माझे 2 शब्द ऐकून घेतलेत, त्याला वाचा फोडलीत, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. कार्येषु दासी करणेषु मंत्री भोजेषु माता शयनेषु रंभा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण ऐकलं शालिनी अनिल चौगुले यांना, ज्या इनरव्हील क्लब बेळगावच्या माजी अध्यक्ष आहेत आणि इनरव्हील क्लबच्या जिल्हा ISO आहेत. तसेच भरतेश एज्युकेशनल ट्रस्टमध्ये गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आहेत. जितो लेडीज विंगच्या पण त्या पदाधिकारी आहेत. MSc MPhil झालेला आहे, गोल्ड मेडलिस्ट इन केमिस्ट्री आहेत त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात. केली का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777. केली कनसु नन सदा वेणुध्वनि वेणुध्वनि ध्वनि ध्वनि ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ. ಕೇಳಿ ಕನಸು ನನ್ನ ಸದಾ